युद्ध परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसतोय तो छोट्या विक्रेत्यांना. नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे चहावर उदरनिर्वाह असलेले हे सगळे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आता आधार घ्यावा लागतोय तो कोळशाचा. कारण एवढ्या छोट्या जागेमध्ये चूल मांडणं शक्य नाही आहे. दुसरीकडे गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता चहा बनवण्यासाठी हे चहाचे व्यावसायिक जे आहेत ते या ठिकाणी कोळशाचा वापर करत आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी हा डब्यामध्ये कोळसा ठेवण्यात आलेला आहे आणि कोळसा टाकून अशा पद्धतीनं कोळशावर तयार केलेला हा चहा जो आहे तो येणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी दिला जातो आहे. खरं तर या संपूर्ण भागात मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे देशभरातून पर्यटक आणि भाविक जे आहेत ते मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. अशा वेळेला येणाऱ्या भाविकांची देखील कुठेतरी गैरसोय होऊ नये, त्याचप्रमाणे आपला उदरनिर्वाह देखील चालावा यासाठी हे जे व्यावसायिक आहेत ते अशा पद्धतीनं कोळशाचा वापर करत आहेत. कोळशाचा वापर नेमका का केला जातो आहे? आता साहेब असं झालं आहे का गॅस मिळत नाही आहे. त्याच्यानुसार जे आहे तर मग थोडंसं डोकं लावलं. मग आता गॅसवरती आम्ही आता चहा विकायला चालू केला. गॅसवाल्यांना फोन करतायत आता 25 दिवसांनी तुम्हाला टाकी मिळेल, अशी मिळेल. तर मग आता व्यवसाय तर करावा लागेल. तर मग त्याचा पर्याय आम्ही निवडला का आता कोळशावरती चहा बनवतो आहे. मग कोळसा उपलब्ध होतो आहे का आणि कोळशाचा आणि गॅसमध्ये किती फरक पडतो आहे साधारण? पुष्कळचा फरक पडतो आहे. त्याच्यामध्ये आता ब्लॅक कोणी म्हणतं ब्लॅकनी मिळेल, कोणी याच्यानी मिळेल, नंबरनी मिळेल. नाही मिळत तर मग त्याचा पर्याय शोधला की आपण कोळशावरती चहा बनवू शकता आणि कोळशावर चहा बनवायचा एक व्यवसाय चालू केला. पण जसं चुलीवरच्या स्वयंपाकाला एक वेगळी चव असते तसा कोळशाच्या चहामध्ये काही फरक पडतो का टेस्टमध्ये? हो, टेस्टमध्ये भरपूर फरक पडतो. कोळशाचा आणि भट्टीचा जो कोळशावरचा म्हणा भट्टीवरचा जो टेस्ट आहे ती टेस्ट आहे. लोकांनी त्याला ॲग्री केलं आहे. बरं. पण म्हणजे साधारण किती दिवस अजून करावं लागेल याचा काही भरोसा नाही? नाही, याचं काय अजून सांगता येणार नाही आता. बरं. म्हणून आता पण कोळशावरती तर चालू केलेलं आहे साहेब. कोळशावर अशा पद्धतीनं चहा तयार केला जातो आहे. खरं तर यापूर्वी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी शेगडीवर किंवा चुलीवर या ठिकाणी आपल्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. मात्र आता चूल सुद्धा एवढ्या छोट्या जागेमध्ये बसणार नाही किंवा तसा पर्याय उपलब्ध होऊ शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी आणि तसंच काही टपरीधारकांनी या ठिकाणी कोळशावर चहा बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला प्रतिसाद देखील त्या ठिकाणी चांगला मिळतो आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.